वरळीच्या दूरदर्शन जवळील शिवाजीनगरमध्ये डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे जरीमरी मातेचं जागृत देवस्थान. या मंदिराची आणि इथल्या स्वयंभू जरीमरी मातेची आख्यायिकाही रंजक आहे. आपल्या परिसरात मातेचं मंदिर असावं अशी इथल्या स्थानिकांची इच्छा होती. स्थानिकांच्या योगदानातून इथे मंदिर उभं राहिलं. मात्र 2 वर्ष झाली तरी मंदिराचा गाभा हा रिकामाच होता. मातेची मूर्ती कुठेच उपलब्ध होत नव्हती. त्यामागचं नेमकं कारण काय असावं असा प्रश्न इथल्या स्थानिकांना पडला. अखेर अलिबागच्या आध्यात्मिक क्षेत्रातील जरीमरी आईचे भक्त असलेल्या श्री नंदकुमार अण्णा पाटील यांचं कुणीतरी नाव सुचवलं. मग मंदिराच्या कार्यकर्त्यांनी अलिबाग मधल्या केतकीचा मळा या ठिकाणी जाऊन श्री नंदकुमार अण्णा पाटील यांची भेट घेतली. याबाबत विचारले असता जरीमरी मातेचं मूळ वास्तव्यच या भूमीत आहे आणि म्हणूनच तुम्हाला मूर्ती सापडत नसल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकताच कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी देवीला विनवणी केली, हे माते, तू जिथे असशील तिथून प्रकट हो. आम्ही तुझी मनोभावे सेवा करू. आणि तो योगही आला. गुरुवर्य अण्णा वरळीच्या शिवनगरीत आले. त्यांनी जागा आखून दिली आणि रात्री 7 वाजता त्यांनी जमिनीत पहिली कुदळ मारली. त्यानंतर इथल्या 7 कार्यकर्त्यांनीही सोवळं नेसून खणण्यास सुरुवात केली. अखेर रात्री 11:45 देवीचं मंगळसूत्र अण्णांच्या हाती लागलं. हजारो कार्यकर्ते देवीचा जयघोष करत नाचू लागले. 7 ऑक्टोबर 1993 रोजी आपल्या तेजस्वी रूपात जरीमरी माता प्रकट झाली. ज्या ठिकाणी ही माता प्रकट झाली तिथे मातेचं मंदिर बांधण्यात आलं. त्या जागेवर आता देवीची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. मात्र देवीसाठी बांधण्यात आलेल्या जागेवर देवीचं वास्तव्य असावं अशी विनवणी इथल्या भाविकांनी केली आणि ती मागणी मान्य करून देवीला पंचामृताने स्नान घालून यथायोग्य पूजा करून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीला नैवेद्य दाखवला आणि देवीने नैवेद्य ग्रहण करून आपली प्रतिष्ठापना मान्यही करून घेतली. दुपारी देवीला 12चा हा नैवेद्य अर्पण करून संध्याकाळी आपली पूजाच्या या ठिकाणी होतात. जे भाविक भक्त या ठिकाणी येतात देवीच्या शरणी, त्यांचे जे नवस वगैरे असतात ते आपल्या मनापासून ते इच्छा वगैरे मागतात. त्या सर्व ह्या ठिकाणी देवीच्या चरणी ह्या पूर्ण केल्या जातात. आम्हाला एकाने सांगितलं की जरीमरी मंदिरच्या बाबतीत गुरुवर्य नंदकुमार पाटील अलिबागला मान भरवतात, त्यांना भूगर्भातलं माहिती आहे. मग एक वेळ त्यांना आम्ही या ठिकाणी आणलं तर त्यांना प्रचिती आली की स्वयंभू श्री जरीमरी माता या ठिकाणी आहे. 1993ला हा योग आला आणि त्यांनी मूर्ती या ठिकाणी प्रकट त्यांच्या हस्ते झाली आणि ते देऊळ या ठिकाणी मूळ स्थान आहे आणि खालती तिची स्थापना करण्यात आलेली आहे. केवळ आमदार म्हणून नाही तर एक भाविक म्हणून गेली अनेक वर्षे या ठिकाणी मी येतोय आणि ज्या वेळेला या ठिकाणी आलोय त्या वेळेला देवीकडे जे काही मागितलंय ते मला मिळत गेले आणि त्याच्यामुळे या जरीमरी मातेवरची आमची जी श्रद्धा आहे ती अपार आहे. केवळ माझी नाही तर तमाम वरळीकरांची या जरीमरी मातेवरती अपार श्रद्धा आहे. या मंदिराच्या सभामंडपात पोहोचल्यावर जरीमरी मातेचं प्रसन्न रूप पाहायला मिळतं. दागदागिने, फुलांच्या माळा, माथ्यावरील सुवर्ण मुकुट, चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून मन सुखावून जातं. प्रत्येक भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून या देवीकडे पाहिलं जातं. नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं. वरळीतले नव्हे, मुंबईतले नव्हे, महाराष्ट्रातून इथे भाविक याचं दर्शन घ्यायला येतात आणि उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतात. आदर्श असं एक देवीचं देवस्थान या ठिकाणी आहे. देवीची देवस्थानं इथे आहेत. वरती जरीमरी आहे, खाली भोगादेवी आहे, इथे गोल्फादेवी आहे. म्हणजे वरळीकरांना सामावून घेणाऱ्या या सगळ्या देव आहेत. 1993 नंतर जेव्हा मी जरीमरीचा भक्त आलो त्यानंतर माझ्या लाईफमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये मला मागे वळून बघायची संधीच नाही मिळाली. आणि आज जी काय माझ्या कुटुंबाची प्रगती आहे आणि समाजासाठी देण्यासाठी जे मला वाटतं मनाला ते मी देऊ शकतो ते फक्त आईच्या कृपेने. रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती होते. दुपारी देवीला जेवणाचा नैवेद्य असतो. देवीचा जन्मोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. प्रकट दिनाच्या दिवशी पालखीतून देवीची प्रतिमा वाजत गाजत नेतात. मोठ्या थाटामाटात देवीची पालखी मिरवणूक निघते. पालखीवर फुलांचा वर्षाव केला जातो. इथले भाविक या देवीची मनोभावे पूजा अर्चा करतात. खणा नारळाने तिची ओटी भरतात. या मंदिर परिसरात हनुमानाचंही मंदिर आहे. नवरात्रीत वेगवेगळे कार्यक्रम होतात. महाआरती, होम, डबलबारी, गोंधळ, भजन कीर्तन, प्रवचनासारख्या कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. अष्टमीच्या दिवशी महाप्रसादही असतो. भंडाऱ्याच्या दिवशी आणि 26 जानेवारीला देवीच्या वस्त्रांचा लिलाव केला जातो. अष्टमीला 9 दिवस नवरात्रीचे करतो. अष्टमीला आमचा बंधारा असतो. जवळजवळ 3 ते 4 हजार लोक जेवून जातात. हे करतो
लिलाव करतो त्याप्रमाणे देवीला दागिने येतात त्यांचाही करतो. जरीमरी माता ही स्वयंभू देवी आहे, त्यामुळे इथे तिचं खूप मोठ्या धूमधडाक्यात सगळं सण आणि उत्सव साजरे केले जातात. कारण तिचा जन्मोत्सव सप्तमीला असतो आणि तो इतक्या मनोभावे प्रेमाने इतर सगळ्यांना आमंत्रित करून आम्ही तो साजरा करतो. मंदिराच्या ट्रस्टतर्फे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. जरीमरी मातेची ख्याती सर्वदूर आहे आणि म्हणूनच भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या या देवीने वरळीकरांच्या मनात आपलं स्थान पक्क केलंय. जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.